इंजिनियराक मेळपा आयला आनी मित्रार इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान नोटीस सगळे मित्राची मी पडी काल टायम्स ऑफ इंडिया गोयचो टायम्स ऑफ इंडिया कितें हाडलो नॅशनल न्यूज पेपराचेर येताना तेन्ना हे मुद्दे मातशे सिरियस आसतात. आतां ही काल नोटीस आयल्या पब्लीक नोटीस आनी पब्लीक नोटीस ही इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट कितें सांगता की जे मिटर सद्याचे घरान मिटर जे लोकांचे आसा गोंयकाराचे फाल्यां ताणें लास्ट डेट दिल्या 28 तारखे पयलीं तो म्हणटा सगळे मिटर काड आनी व्हर आनी भायर रस्त्यार घाल आनी फेलियर जर जालें जर तर तुमी 28 नोव्हेंबर 2025 मेरेन जर तर हे भायर व्हरना जाल्यार तो म्हणटा इमिजिएटली युअर इलेक्ट्रिसिटी कनेक्शन वील बी डिस्कनेक्टेड आनी जर तर तें एकदां डिस्कनेक्ट जालें जाल्यार इट कॅनॉट बी रिस्टोर्ड एंड यू वील हॅव टू अप्लाय फॉर न्यू कनेक्शन. म्हाका दिसता हो सिरियस मुद्दो जवळपास 30 हजार घरां मरे 33,000 गोंयकारांची घरां ह्या नोटिसीचेर इफेक्ट जाता. हें ताका आतां आमी विचारपा आयल्या की दादागिरी जालना. फाटल्या दिसांनी आमी आयिल्ले तेन्ना तो मुद्दो आमदार आपूण स्मार्ट मिटर घालता पूण जेन्ना आमी विचारलें की बाबा 20% हायक तूं कसो हाव यू वील मेजर इट ही सेट स्मार्ट मिटर. आतां तो आनीक नोटीस घालता की हें म्हणटा फाल्यां मेरेन जर तर तूं मिटर जर भायर हाडना तर तुजें म्हणटा इलेक्ट्रिसिटी कनेक्शन कापता 29 नोव्हेंबराचेर. अरे फेस्टीव सीजन इज कमिंग, पीक सीजन ऑफ टुरिजम, कसली दादागिरी चल्ल्या ही. तो इलेक्ट्रिसिटी मिनिस्टर पळय आपूण अभ्यास करता होच अभ्यास करतालो तुमी गोंयकारांक फोंडा घालपाचें हें विचारपा आमी आयल्यात. ताका येवं न्ही, लेट हिम कम. इफ ही इज वॉचिंग लायव्ह आय थिंक ही मस्ट हॅव नाव रियलायज्ड वाय वी हॅव कम. वील वेट फॉर हिम. वी नीड गोवन्स वॉन्ट क्लॅरिफिकेशन ऑन दीस. इज अ सिरियस इशू. तुमी गोंयकारांचे इलेक्ट्रिसिटी तुगे घरा मिटर भितर बीन आहा जाल्यार तुगे उडयत तो फाल्यां. तुका लागून आमी हांगा आयल्या झगडपाक. भायर तुजो भायर आहा बरो आहा तूं सालवार सर दाखय मातशें एड दाखय कितें घातला काल आयल्या ही आयल्या मरे सगळे ही तुमीच मिडियानूच घातल्या न्ही तर तुमचोच पेपर ना रे. अशी विचारया सिरियस इशू. ओके कितें उत्तर दिसता पळोवया. आमी काय मुखार या मरे मास्टर परत आम्ही काल मुख्यमंत्री आम्ही पहिले आंबेडकराचो फोटो दवरला एका सायडीन आणि फुलाचो हार घालता आनी कितें सांगता की काल संविधान दिवस आणि हे भारतीय जनता पार्टीचे सरकार संविधानाचो कसो कत्ल करता हे तुम्ही आता पळयलें. आता मिडिया म्हणटा तो डेमोक्रेसीचो चवथो पिलर. आतां त्या डिस्कशनाक तुमकांच भितर घेना, मिडियाकूच हे डिपार्टमेंट भितर घेना आयकपाक कितें चल्लां तें. सो हाज्या वयल्यान तुमी आतां गोंयकारांनी विचार करपाक जाय की हे सरकार फक्त बॅकडोर अंडर द टेबल ही सगळीं कामां हे चलोवपाक सोदता. आज आमी आयिल्ले विशय असो की ही नोटीस इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान दिल्या ऑफ रिलोकेशन ऑफ मिटर्स. जेन्ना आमी ताका भितर गेले एक तर चीफ इंजिनियर ना, तो म्हणटा कोण प्रधानमंत्री येता म्हूण आपूण बिजी म्हणून. आतां म्हाका एक समजना प्रधानमंत्री येता खरें काणकोण तर ते हाडिना हो हांगा हो चीफ इंजिनियर पणजे कित्याक बिजी.
हे म्हाका समजपाक म्हळ्यार गोंय राज्य डिपार्टमेंटा पाड घालया. दुसरें ताणें कोणाक तरी इन्चार्ज दिला, तो आमकां मेळ्ळो, मयूर दिसता म्हाका तो, आनी ताजो एक्झिक्युटीव इंजिनियरूय आशिल्लो. आतां दीस नोटीस इट सेल्फ इज कन्फ्युजींग. नोटीस म्हणटा की जे कंज्युमर आसा तांणी 28 नोव्हेंबर मेरेन सगळे मिटर जे आहा ते एक्सेसिबल करचे. आतां प्रश्न असो की लोकांची जी घरां आसा, मिटर वणटीचेर आहा, पूण घर आनी कंपाऊंड हाचे भितर 20 मिटर 50 मिटराचो फरक आहा. तुका गेट ओपन करून भितर वचून तो मिटर पोवचो पडटा. आतां एक्सेसिबल म्हणल्यार मिटर काडून कंपाऊंडार घाल म्हणटा हो. आतां ताका आमी विचारलें की बाबा रिजन कितें, हो तुवें आतां मिटर पळय भायर हाडपाचो प्रयत्न तुवें करता, तो रिजन कितें? देर हॅज टू बी सम लॉजिकल रिजन. तो सांगता की इट हॅज टू बी एक्सेसिबल इन केस ऑफ इमर्जन्सी. म्हणजे फाल्यां कितें उजो लागलो, शॉर्ट सर्कीट जालें जाल्यार तो म्हणटा MCB बंद करपाक जाय, ताका लागून ते दॅट इज वन कंडिशन. हांवें ताका विचारलें उजो जर लागलो जाल्यार यू वील बी द लास्ट पर्सन टू रीच देर. फर्स्ट पर्सन हू वील रीच देर इज द फायर स्टेशन गायज. सो हें लॉजीक म्हाका जाल्यार समजना. दुसरें तो म्हणटा टेम्परिंग जातलें. आतां ताका हांवें विचारलें की तुवें जितले मिटर आज गोंया भर आसा ते मिटर ऑलरेडी सील मारिल्ले आहा. प्रत्येक मिटराक ते ती एल्युमिनियम कॉयल घालून देर इज अ सील. सो आय फेल टू अंडरस्टँड हाव ही सेइंग इट कॅन बी टेम्पर्ड. हांवें ताका विचारलें तूं सांग, दाखय म्हाका वेन सील मारलेलें आसतना कशें टेम्परिंग जाता. जर तर जाता जाल्यार तुजो डिझायन ऑफ दॅट मिटर इज फॉल्टी. वेन इट इज अ सील्ड बॉक्स, if tampering can happen, that means that the design of the box itself is failed. तिसरे तो म्हणटा की नॉन पेमेंट जे पळय कोण लोक करता ताचे म्हणटा कापपाक आमकां डिफिकल्टी जाता. म्हणजे हे डिपार्टमेंट फक्त कापपाक नंबर 1. ते आमी फाटल्या दिसांनी पळयलां, खंय गेलो कापले. आज एक गोंयकार जर तर 1 म्हयन्याचे बिल फारीक करना, ताजे लायन कापपाक ते नंबर 1. पूण तांची स्वताची डिपार्टमेंटां एक वर्स जालें अजुनूय भरना. जवळपास 300 करोड रुपयाचे एरियर्स आहात ते रिकवर करपाक हांचे कडेन कापास जातना. सो म्हाका दिसता ही नोटीस जी तांणी दिल्या इज व्हेरी कन्फ्युजींग. कित्याक तो म्हणटा की पॉयंट नंबर 1, इफ फेलियर टू शिफ्ट, देन ही सेज इफ यू फेल टू एक्ट युअर पॉवर सप्लाय मे बी डिस्कनेक्टेड अंटील द इशू इज रिझॉल्व्ड. पॉयंट नंबर 2, in case your connection is permanently disconnected, it cannot be restored and you will have to apply for new connection after completing of all departmental formalities. म्हळ्यार तुमी हांगा फक्त कट करपाक गोंयकारांच्यो लायनी बहाने पळयतात, हाजे वयल्यान सिद्ध जाता. तो म्हणटा की आपूण म्हणटा तो हे जे तुजे कितें पॉयंट आसा ते तूं मेमोरंडमान घाल. वी वील टॉक टू द चीफ इंजिनियर, वी वील डिस्कस एंड वील कम बॅक. सो हातूंतल्यान एक गोष्ट सिद्ध जाता की हांकां खबर ना हे खंयच्या डायरेक्शनान वता ते. तो आतां सांगता मेमोरंडम दी, देन वील पुट अप एंड वील कम विथ अ सोल्युशन. अरे तुमकां इतली बेजीक ही नॉलेज. तांचो मंत्री आमी पळयले की कितें सांगतो, आपूण बसून अभ्यास केलो म्हणटा 2 वर्सां. कसलो अभ्यास केलो तुवें? हे सिंपल लॉजीक मरे. तूं आतां मिटर काडून भायर व्हरून घाल म्हणटा कंपाऊंडाचेर, आनी तो सांगता टेम्परिंग भितर मनी. सो फाल्यां व्हरून जर तर हांवें कंपाऊंडाचेर घातलो आनी कोणें येवन टेम्पर केलो, ताची गॅरंटी कोण दितलो? हो मंत्री दितलो? हो दीसभर न्हिदता. आमी पयल्या एसेंब्लीन सुद्दां हो न्हिदता थंय. सो म्हाका दिसता द वे दीस डिपार्टमेंट इज फंक्शनींग, हांकां दे आर क्ल्यूलेस, दे डोंट नो वीच डायरेक्शन दे हॅव टू गो. ताका आमी विचारलें की तूं आतां ही नोटीस काडल्या शिफ्टिंग ऑफ करंट मिटर्स, तूं म्हणटा आतां की आपूण स्मार्ट मिटर हाडटा म्हणून. सो जर तर तूं स्मार्ट मिटर जर हाडपाचो जर तुजो प्रयत्न आहा जाल्यार मागीर हे आनी कित्याक करता तर तूं? म्हळ्यार तुका फक्त गोंयकारांचेर बर्डन घालून फक्त पयशे कशे लुटप गोंयकारा कडेन, हेच तुमचें धोरण. वी स्ट्रॉंगली हॅव ऑब्जेक्टेड दीस. वी वील गिव हिम अ डिटेल मेमोरंडम दॅट मिटर जे थोडी पुर्तुगीज घरां मडगांव सायडीन ताका जाल्यार यो आनी पळय म्हणून मातशी केन्नाय. काणकोण सायडीन बीन थंय खूब घरां आसा आमचे 70च्यान आमचे हांगा आयिल्ले आहा लिडर्स. सो तो म्हाका सांगतालो की 70 तो म्हणटा घर आनी कंपाऊंड म्हणटा मिनिमम 50 मिटर आहा. सो म्हाका दिसता दीस इज अ सिरियस कन्सर्न वेर दीस इज आय डोंट नो वाय दे आर ट्रायंग टू डू दीस एवरी टायम. फाटल्या दिसांनी आमी पयले मंत्र्यान स्टेटमेंट केलो की ड्युरींग पीक आवर्स 20% वाडयतलो.
नेक्स्ट डे ताणें मिडियाचेरूच विकून उडयलें. ताणें जाल्यार आपूण तशें सांगूंकूच ना, तुमी न्यूज मारली. सो ह्या डिपार्टमेंटाचेर आमकां मातूय भरोसा ना. तांणी काल टायम्स ऑफ इंडिया विच इज अ नॅशनल न्यूज पेपर ताचेर ही नोटीस घातिल्ली आसा. आय थिंक ऑल गोवन्स हॅव टू टेक दीस व्हेरी सिरियसली. वी will give a detailed representation. He has promised us that he will put it up to the CE and he will come with a solution to this. We have asked him, ही जी डेट आसा ती डिफर कर, come with a proper justification, come with a proper understanding so that the consumer knows बाबा जर तर मिटर जर वंटीर आसा तर तो शिफ्ट करपाची गरज ना. कोणूच गोंयकार व्हरून मिटर आपल्या दुर्गा भायर घालचो ना. ही पिशेपणां आली. जर तर मिटर व्हरून दुर्गाच्या भायर घालपाक जाय, दिस इज पिशेपणां. दुसरे स्मार्ट मिटराचे आमी सांगिल्ले की ते 800 करोडाचो झोल आहा म्हणून. दॅट वी वील तो आज ना म्हणून ताका आनी ते कोणाक चार्ज दिला ताका आनी कितें विचारतलो तो म्हणटलो सी ना म्हणून. सो आय थिंक वेन सी कम्स दॅट वी वील टेक दॅट्स अ सिरियस इशू. In detail, we will take a press conference and we will expose that how there is a scam of 800 crores. सो डेट तुम्ही ती फाल्यांची हा म्हटलेली जाल्यार डेट तुम्ही ती फाल्यांची हा म्हटलेली फाल्यांची जी आसा ताका आमी रिक्वेस्ट केला की पयलीं एक तर हें क्लॅरिफिकेशन लोकांक दी. कोणूच म्हणलें आमी घालचें ना हाडून. अरे म्हज्या स्वताच्या घरा म्हजो मिटर वंटीर आहा सकयल घराच्या आनी गेट आहा पयस. म्हळ्यार तो व्हरून हांव गेटी भायर घालूं म्हळ्यार कोणें रातचो येवन टेम्पर करपा. आय हॅव टोल्ड हिम वील नॉट डू. तो म्हणटा एक्सेसिबल. सगळे म्हाका दिसता सगळे गोंयकारांचे मिटर जे आहा ते एक्सेसिबल आहा. ओन्ली थिंग इज तुवें गेट ओपन करून भितर येवन तो पळोवचो पडटा. तुमकां जर इतलेच त्रास जाता जाल्यार तुमी एक सिस्टम काडा. प्रत्येक डिव्हिजनल ऑफिसराचो तुमी एक व्हॉट्सॲप नंबर दिया. एवरी कंज्युमर वील क्लिक अ फोटोग्राफ विथ लेट लॉंग अँड सेंड इट टू यू. व्हेरी सिंपल इट इज. अरे कोवीड टायमाचेर कोण येतालो मिटर रिडींग पळोवपा? तुमी करूं ना कोवीड टायमाचेर. आतांच तुमकां ही कित्याक खाज आयली? ही कोणाक खाज आयल्या म्हाका समजना. अरे तुम्ही फक्त गोंयकार म्हणटा तो आज पिडीत आहा. आज लोकां कडेन पयशे ना. गोंयकार इज ओवरबर्डन विथ लोन. दुसरे वटेनच्यान सरकारान 35,000 कोटीचे लोन दवरला. तो इंट्रस्ट प्रत्येक गोंयकाराच्या माथ्यार आसा ती तलवार आहा. तुमी आनी आमकां बर्डन करता हे मिटर शिफ्ट करून. खंयचे हाडपाचे पयशे? तुम्ही टॅक्स पेयराचे पयशे नाशाडीन व्हरून फक्त सुप्रीम कोर्टाची पिटिशनां वाचोवपाक तुम्ही ते पयशे यूज करता. आय थिंक दिस इज मिसयूज ऑफ द पावर अँड वी वील स्ट्रॉंगली ऑब्जेक्ट. जर तर ताणें आमकां सांगलां की आपूण हे डिफर करता करना आनी ताका सांगलां आमकां हांगा परत गिराव तुका घालचो पडटलो. लेट्स वेट. वील गिव अ डिटेल मेमोरंडम. म्हाका दिसता आनी एक आहा जे पळय मिटर शिफ्टिंगाचे ते उडयता. प्रत्येक गोंयकाराच्या हातीन ते सेक्युरिटी डिपॉझीट रिफंड म्हणून आहा. शेककार भाव आहा आमचे. बाकीचे इतर बिझनेसमॅन जे स्टेक होल्डर ट्युरिझम स्टेक होल्डरान आहा तेंचे आयज पासून सेक्युरिटी डिपॉझीट रिफंड जावं ना. हे चार्ज करता आमी. नाजाल्यार वचोन तुमच्या डिपार्टमेंटाक विचारा. कित्याक प्रत्येक जाण पळय ते बाबडे कोणाचे बायलेचे पेंडींग आहा ते वयता डिपार्टमेंटान थिंगा. तेका सांगतना तूं म्हापसा वच, म्हापसा ना तूं पणजे वच. तुमी अक्षरशः गोंयकारांक सोतायता तेंचे स्वताचे पयशे जे तुमच्यांनी सेक्युरिटी डिपॉझीट घेतले ते आजून पासून रिफंड करूंक ना. आनी तुमी आमकां सांगता की आमचे मिटर भायर लाय, तुमकां जाय तो लाय म्हणून. दिस इज नॉट एक्सेप्टेबल बाय द डिपार्टमेंट. आनी जरी तर ते तरी तुमचे डिपार्टमेंटाचे रुली प्रमाणे जे रिफंड करूंक जाय आसले तुमचेशी जायना जाल्यार हे आनी मिटर शिफ्टिंगाचे तुमी ते पासून पेंडींग दवरात. हे आमचो चार्ज आहा. थँक्यू.